जे लोक 1 BHK मध्ये राहतात त्यांना 2 BHK फ्लॅट खरेदी करायचा असतो आणि जे लोक 1 RK मध्ये राहतात त्यांना 1 BHK फ्लॅट खरेदी करायचा असतो. आपली जेवढ्या फास्ट सॅलरी वाढत नाही त्याच्या कितीतरी पटीने घराच्या किमती वाढत आहे. सो जेवढ्या दिवस तुम्ही थांबाल तेवढाच तुम्हाला वेळ लागेल घर घेण्यासाठी. नमस्कार मंडळी, पुणेमध्ये फ्लॅट घ्यायचा आहे पण बजेट फक्त 30 ते 35 लाख आहे. मंडळी, खरं सांगायचं तर आजच्या मार्केटमध्ये हे इम्पॉसिबल वाटतं, पण थांबा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पुणेमधील काही असे लोकेशन्स जिथे अजून हे 30 ते 35 लाखामध्ये घरे मिळू शकतात आणि फ्युचरमध्ये त्याचीही व्हॅल्यू वाढण्याचे फुल चान्सेस आहेत. आज पुणेमध्ये पाहिलं तर प्रॉपर्टी रेट्स खूप वाढले आहेत. खराडी, बाणेर, वाकड सारख्या एरियामध्ये 50-60 लाखाखाली फ्लॅट मिळणं खूप कठीण झालं आहे. म्हणूनच मिडल क्लास लोकांसाठी घर घेणं एक खूप मोठं चॅलेंजिंग बनलं आहे. पण मित्रांनो, एक स्मार्ट ट्रिक आहे जे वापरून तुम्ही आजही पुण्यामध्ये 30 ते 35 लाखामध्ये फ्लॅट घेऊ शकता. पण मित्रांनो, फ्लॅट घेणं ही एक काळाची गरज आहे. जर तुम्ही मेन सिटी सोडून डेव्हलपिंग एरियामध्ये इन्व्हेस्ट केलं म्हणजे तुमच्याकडे बजेट कमी आहे याचा अर्थ तुम्ही फ्लॅट घ्यायचा नाही आहे, घर स्वतःचं घ्यायचं नाही असा नाही आहे. तुम्ही बजेट कमी आहे तर काही स्मार्ट ट्रिक वापरा आणि जर तुम्ही मेन सिटी सोडून डेव्हलपिंग एरियामध्ये जर इन्व्हेस्ट केली तर 100% पुढे जाऊन फ्युचरमध्ये तो एरियाही डेव्हलप होणार आहे आणि पुढे जाऊन फ्युचरमध्ये त्याच फ्लॅटला खूप चांगल्या व्हॅल्युएशनमध्ये तुम्ही सेल करू शकता. पण मग आपल्या सर्वांसमोर एक मोठा प्रश्न असतो की बाबा, आता आपलं बजेट तर 30 ते 35 लाख आहे, पुण्यामध्ये फ्लॅटच्या किमती झाल्यात 50, 60, 70, 80 लाख रुपये. मग आपल्या 30 ते 35 लाखामध्ये असे कोणते एरिया आहेत की जिथे मी आत्ता इन्व्हेस्ट करू शकतो, माझ्या बजेटमध्ये घर घेऊ शकतो आणि फ्युचरमध्ये तो एरिया एक चांगल्या स्टेजला ग्रो होऊ शकतो आणि आपल्या फ्लॅटची व्हॅल्युएशन ही त्याच लेवलनं ग्रो होईल. असे कोणते एरिया आहेत की जिथं ग्रोईंग आहे, जिथे फ्युचरमध्ये मेट्रो जाणार आहे, जिकडे रस्ते चांगले होतील, जिकडे PCMCमध्ये एरियाज आहेत. अजून असे बरेच एरिया आहेत जे PCMCच्या अंडर येतात, तिथेही तुम्हाला 30 ते 35 लाखामध्ये फ्लॅट मिळतात, पण त्या एरियाबद्दल तुम्हाला माहिती नाही. त्यासाठीच मी आजच्या व्हिडिओमध्ये असे लोकेशन सांगणार आहे ज्या एरियामध्ये तुम्ही घर घेतलं त्या एरियामध्ये तुम्हाला फ्युचरमध्ये खूप चांगल्या प्रकारची ग्रोथ मिळेल आणि घराची किंमत 30 ते 35 लाख रुपये राहील. सो हे लोकेशन जाणून घेण्यासाठी तुम्ही आजचा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. पुढे जाणून घ्या कोणकोणते लोकेशन्स असे आहेत जिथे फ्युचरमध्ये ग्रोईंग आहे, जिकडे मेट्रो येणार आहे, मोठमोठे रस्ते होणार आहेत, PCMCच्या सर्व सोयीसुविधा मिळतील. जर मित्रांनो मेन सिटी सोडून डेव्हलपिंग एरियाजमध्ये इन्व्हेस्ट केलं तर कमी बजेटमध्ये घर घेणं पॉसिबल आहे आणि मित्रांनो फ्युचरमध्ये त्याच प्रॉपर्टीवरती चांगले रिटर्नसुद्धा मिळू शकतात. सर्वात पहिला एरिया म्हणजे वाघोली. इथे अजूनही 1 BHK किंवा 2 BHK फ्लॅट्स अंडर 35 लॅक्समध्ये मिळतात. जर मित्रांनो तुम्हाला प्राईम लोकेशन हवं असेल म्हणजेच केसनन फाटा, वाघेश्वर मंदिर, त्या लोकेशनला सुद्धा जर तुम्ही रिसोल्डचे फ्लॅट पाहिले तर 35 लाखामध्ये 1 BHK रिसोल्डवाले फ्लॅट तुम्हाला मिळतात. मित्रांनो, प्राईम लोकेशन हवा असेल तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही 100% रिसोल्डच्या फ्लॅटकडे जाऊ शकता. जर तुम्हाला न्यू फ्लॅट पाहिजे, आता सध्या तुम्हाला प्राईम लोकेशनची गरज नाही, तर मित्रांनो तुम्ही थोडं सिटीमधून बाहेर जाऊ शकता आणि जिथे तुमचं 1 BHKचं बजेट आहे त्याच बजेटमध्ये 2 BHK फ्लॅट घेऊ शकता. फक्त तुम्हाला 1 ते 1.5 किलोमीटर अंतर आतमध्ये जावं लागेल. पण मित्रांनो, आत्ता घेतलेल्या 2 BHKची ग्रोथ ही फ्युचरमध्ये जास्तच असणार आहे ॲज कम्पेअर टू रिसोल्ड 1 BHK. पण जर तुम्हाला प्राईम लोकेशन्स हवे आहेत तर मित्रांनो मेन सिटीमध्ये रिसोल्डवाल्या फ्लॅटला प्रायोरिटी द्या. आणि मित्रांनो, इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे फ्लॅट खरेदी करा, घर घ्या. अजूनही आपल्या बजेटमध्ये घरे मिळतात, फक्त तुम्हाला थोडासा एरिया चेंज करावा लागेल. पण आपलं जे बजेट आहे, आपले जे सॅलरीज पॅकेज आहेत त्या पॅकेजमध्ये घर घेणं शक्य आहे. पण आपली जेवढ्या फास्ट सॅलरी वाढत नाही त्याच्या कितीतरी पटीने घराच्या किमती वाढत आहे. सो जेवढ्या दिवस तुम्ही थांबाल तेवढाच तुम्हाला वेळ लागेल घर घेण्यासाठी, तेवढेच जास्त पैसे द्यावे लागतील. सो मित्रांनो, आत्ता इन्व्हेस्ट करा. भले तुमचं आत्ता 1 BHKचं बजेट आहे पण तुमची इच्छा आहे की 2 BHK मला फ्लॅट घ्यायचा आहे म्हणून मी अजून 2 वर्ष थांबतो, 2 BHKचं बजेट करतो, मग घर घेतो. तर मित्रांनो तसं नका करू. जर तुम्हाला वाटतंय मला आता 1 BHKचं बजेट आहे, मला आता 1 BHK घेतला तरी माझं चालू शकतं आणि मला गॅरंटी आहे, मला खात्री आहे, जे लोक 1 BHK मध्ये राहतात त्यांना 2 BHK फ्लॅट खरेदी करायचा असतो आणि जे लोक 1 RK मध्ये राहतात त्यांना 1 BHK फ्लॅट खरेदी करायचा असतो आणि जे लोक 1 RK मध्ये असतात ते 1 BHKच्या बजेटसाठी धडपड करत असतात. सेम तेच जे लोक 1 BHK मध्ये राहतात ते 2 BHKच्या बजेटसाठी धडपडत असतात.
पण मित्रांनो, तुम्ही जर रेंटवरती राहताय 1 BHK मध्ये, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, तर तुम्ही 2 BHKच्या बजेटसाठी कशासाठी थांबताय? तुम्ही आता 1 BHKचं बजेट आहे तर 1 BHK फ्लॅट घेऊन टाका. इन फ्युचर बजेट वाढलं तर तुम्ही 2 BHK मध्ये शिफ्ट होऊ शकता. तुमचा 1 BHK काही 3-4 वर्षांनी सेल करू शकता आणि सेल करून तेच पैसे डाऊन पेमेंट म्हणून वापरून तुम्ही तुमचा 2 BHK फ्लॅट घेऊ शकता. आणि तो एक चांगला डिसिजन आहे मित्रांनो, कारण आता तुमचं बजेट 1 BHKचं आहे तरी पण तुम्ही 2 BHK साठी ट्राय करताय, मॅनेज करून 2 BHK उद्या खरेदी करताय, पण तुमची सॅलरी त्या लेवलनं ग्रोथ नाही झाली. तुम्ही काही प्लॅनिंग केलेले असते, त्यानुसार आपण फ्लॅट वगैरे काही गाडी ज्या काही गोष्टी खरेदी करायच्या आहेत त्या प्लॅनिंग नुसार खरेदी करतो. सपोज तुमचा प्लॅन फेल झाला तर 2 BHK चे EMI भरणे खूप हार्ड जाईल ॲज कम्पेअर टू 1 BHK. तर 2 BHK आणि 1 BHK फ्लॅटच्या EMI मध्ये मी सांगतोय, EMI मध्ये रेटचं तर सोडून द्या, पण EMI मध्ये 8 ते 9 हजार रुपयाचा डिफरन्स पडतो. कारण 2 BHK आणि 1 BHK मध्ये 10 लाख रुपये मिनिमम 10 ते 15 लाखाचा डिफरन्स असतो. ऍव्हरेज 10 ते 12 लाख रुपये तर कुठंच जाणार नाही. तुम्हाला 8 ते 9 हजार रुपये आरामात तुमच्या EMI मध्ये वाढतात. सो तुमचं 1 BHKचं बजेट असेल तर तुम्ही 1 BHK बाय करा. 1-2 वर्ष वेट करा. तुमची सॅलरी, तुमची फायनान्शियल स्टेज त्या लेवलला कॅपेबल झालं तर तुम्ही तुमचं शिफ्टिंग करू शकता 2 BHK मध्ये. पण आता 1 BHK मध्ये इन्व्हेस्ट करा. 2 BHKच्या बजेटसाठी वेट करू नका. तर मंडळी, बॅक टू द ऍक्च्युअल टॉपिक. आपलं लोकेशन आहे वाघोली. वाघोली या लोकेशनवरती ऍडव्हान्टेजेस काय आहेत? जर तुम्ही तिथे घर घेतलं, 25 ते 30 लाखामध्ये घर तर मिळते, पण घर घेतल्यानंतर तुमचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत? खराडे IT पार्क जवळ असल्यामुळे तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटी खूप आहेत. एअरपोर्ट पण 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावरती आहे. स्कूल्स, हॉस्पिटल सगळं नियर बाय आहे आणि नगर रोड कनेक्टिव्हिटी खूप स्ट्रॉंग आहे. नियर जॉब ह्यूज बघितले तर खराडी IT पार्क आणि तुळजापूर MIDC दोन्हीही 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती आहे. म्हणून मंडळी, फ्युचर स्ट्रॉंग ग्रोथचे चान्सेस आहेत. नेक्स्ट, उंडरी आणि मोहम्मदवाडी हे एरियाज खूप फास्ट डेव्हलप होत आहे. एन्व्हायरमेंटल पेसफुल आहेत. NIBM रोडची कनेक्टिव्हिटी खूप स्ट्रॉंग आहे. रिप्युटेटेड स्कूल आणि हॉस्पिटल नियर बाय आहेत. फॅमिलीसाठी हा एक परफेक्ट ऑप्शन आहे. जर आपण तिथेही नियर बाय जॉब लोकेशन्स पाहिले तर मगरपट्टा IT पार्क आहे. हडपसर इंडस्ट्रियल एरिया आहे, म्हणजेच हडपसरचा जो MIDC एरिया आहे तोही उंडरी आणि मोहम्मदवाडीतून 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती आहे. म्हणूनच येथे इन्व्हेस्टमेंट केल्यास फ्युचर ॲप्रिशिएशन स्ट्रॉंग राहणार आहे. जर तुम्हाला सिटी जवळ राहायचं असेल तर नरे आणि धनकवडी बेस्ट लोकेशन आहे तुमच्यासाठी. इथे रिसेल फ्लॅट्स 30 ते 35 लाखामध्ये मिळू शकतात. सिंहगड रोड कनेक्टिव्हिटी स्ट्रॉंग आहे. रेडी पोझिशन फ्लॅट मिळतात. नियर बाय जॉब लोकेशन पाहिलं तर दाहेरी इंडस्ट्रियल झोन आणि वारजे बिझनेस एरिया आहे आणि लोकेशन ॲडव्हान्टेजेसमुळे डिमांड कायम स्ट्रॉंग राहतो. नेक्स्ट आहे आपलं आंबेगाव बुद्रुक. बजेट प्रोजेक्टसाठी खूप फेमस आहे. भारतीय विद्यापीठ जवळ असल्यामुळे एरिया नेहमी ऍक्टिव्ह असतो. हायवे कनेक्टिव्हिटी स्ट्रॉंग आहे. नवीन प्रोजेक्ट सतत येत आहेत. अफोर्डेबल अंडर कन्स्ट्रक्शन ऑप्शन्स अवेलेबल आहेत. म्हणजेच येथे अंडर कन्स्ट्रक्शन जे साईड आहेत त्या साईडमध्ये 25 ते 35 लाखामध्ये 2 BHK 1 BHK सारखे फ्लॅट मिळू शकतात. फक्त तुम्हाला फ्लॅट बुक करून 1 ते 2 वर्ष वेटिंग करावं लागेल. आता आंबेगाव बुद्रुकमध्ये फ्लॅट तर बजेटमध्ये मिळतील 25 ते 35 लाखामध्ये, पण तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज कुठं आहेत किंवा करंट जॉब आपण कोणत्या लोकेशनला करताय, इन फ्युचर आपण जॉब स्विच केला तर तिथे ॲडव्हान्टेजेस काय असणार आहेत, जॉब लोकेशन्स काय काय आहेत, तिथं इंडस्ट्रियल एरिया कोणकोणते आहेत. कात्रज इंडस्ट्रियल एरिया आहे हा आंबेगाव बुद्रुक पासून 10 ते 15 किलोमीटर अंतरावरती आहे. त्यामुळे तिथे तुम्ही वर्किंग करू शकता आणि कोंडवा साईड इंडस्ट्रियल झोन ही तिथून जवळ आहे. म्हणून फ्युचर ॲप्रिशिएशनची खूप चान्सेस आहेत. आता नेक्स्ट बजेट लोकेशन आहे तळेगाव दाभाडे. पुणे बाहेर असलं तरी कनेक्टिव्हिटी खूप स्ट्रॉंग आहे. मुंबई पुणे ट्रॅव्हल इझी आहे. टाउनशिप प्रोजेक्ट अवेलेबल आहेत. तिथे जर बघितलं तर मुंबई पुणे हायवे पासून खूप जवळ आहे तळेगाव दाभाडे. खूप काही MIDCs किंवा इंडस्ट्रियल कंपन्या तिकडे शिफ्ट झालेत. नवीन कंपन्याच्या ज्या डेव्हलप होतात त्याही तळेगाव दाभाड्याला प्रिपेअर करतात आणि टाउनशिप प्रोजेक्ट अवेलेबल आहेत. म्हणजे टाउनशिपचे मोठमोठे टाउनशिप मोठमोठ्या बिल्डिंग्स तिकडे बनत आहेत, कारण तो एरिया अंडर डेव्हलपमेंट आहे. एरिया शांत आणि क्लीन आहे. नियर जॉब म्हटलं तर तळेगाव MIDC खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ऑलरेडी हुंदाई JCB सारख्या कंपन्या तिथे अवेलेबल आहेत आणि चाकण MIDC तिथून खूप जवळ आहे. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी हा एक खूप. आणि लास्ट लोकेशन आहे आपलं किवळे आणि रावेत. एक्सप्रेसवे जवळ असल्यामुळे कनेक्टिव्हिटी खूप स्ट्रॉंग आहे. किवळे आणि रावेतच्या एक्सप्रेसवे खूप जवळ आहे, त्यामुळे कनेक्टिव्हिटी खूप स्ट्रॉंग म्हणजे खूप स्ट्रॉंग आहे. पिंपरी चिंचवड जवळ आहे. स्कूल इन्फ्रास्ट्रक्चर फास्ट डेव्हलप होत आहेत. रेसिडेन्शियल डिमांड वाढत आहे. किवळे आणि हा एकमेव एरिया असा आहे की ज्या एरियामध्ये इंडस्ट्रियल नाही तर रेसिडेन्शियल जे डिमांड आहे ते खूप जास्त प्रमाणात होत आहे. फ्लॅटच्या ज्या प्राइसेस आहेत त्याही खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत आहेत. तो एक एरिया आहे, तो तुमच्यासाठी खूप बेस्ट राहील राहण्यासाठी. तो नियर बाय जॉब जर तिथं पाहिला आपण तर हिंजवडी IT पार्क जवळ आहे. तिथून
तसेच तळेगाव MIDC ही जवळ आहे. सो तुम्ही त्या दोन्ही एरियामध्ये वर्किंग असेल तर तुम्ही किवया आणि रावेत या एरियामध्ये फ्लॅट घेऊ शकता. डेव्हलपमेंट खूप फास्ट आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, 35 लाखात फ्लॅट घ्यायचा म्हणजे काही कॉम्प्रोमाइज करावे लागतात. लोकेशन थोडं बाहेर असेल, फ्लॅट साईज छोटा असेल किंवा प्रोजेक्ट अंडर कंस्ट्रक्शन असू शकतो. फ्लॅट फायनलाइज करण्याआधी हे 4 पॉईंट नक्की चेक करा. बिल्डर ट्रस्टेड आहे का, प्रोजेक्टला रेरा अप्रुव्हल आहे का, लोन इलिजिबिलिटी क्लिअर आहे का, आणि त्या एरियामध्ये फ्युचर डेव्हलपमेंट आहे का. मी तुम्हाला ऑलरेडी इन्फॉर्मेशन दिलेलीच आहे, पण तरीही तुम्ही फ्लॅट घेण्या अगोदर ह्या 4 गोष्टी आठवणीने चेक करा. जर तुम्हाला पुणेमध्ये कमी बजेटमध्ये घर घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की आत्ताच सेव्ह करा आणि कमेंटमध्ये तुमचे बजेट सांगा, म्हणजे मी तुम्हाला पर्सनली बेस्ट लोकेशन सजेस्ट करेल. आणि अशाच रिलेटेड माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट.